नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतीक पगार. स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ई पीक पाहणी कशी करावी. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे ई पीक पाहणी करणे किती आवश्यक आहे. जर आपल्याला पीक विमा किंवा नुकसान भरपाई पाहिजे असेल तर ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. ई पीक पाहणी करणे ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठीच मित्रांनो, आज आपण आलेलो आहे थेट शेतामध्ये. ई पीक पाहणी थेट शेतातून कशी करावी या संदर्भात A to Z माहिती बघण्यासाठी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A to Z सविस्तर माहिती बघणार आहोत. ई पीक पाहणी कशी करावी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचे आहे व त्यावरती ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे. ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे व ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला सर्व जे काही परमिशन आहे, व्हाईल युजिंग द ॲप, अलो ऑल अशा सर्व परमिशन देऊन टाकायचे आहे व लेफ्ट साईडला सरकवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टाइम टेबल दिसेल. हंगामानुसार ई पीक पाहणीचा कालावधी आहे. वरती महसूल विभाग विचारला जाईल. तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो निवडायचा आहे व हिरव्या रंगाच्या बाणावरती क्लिक करायचे आहे. पुढे येणार आहात. पुढे आल्यानंतर लॉग इन पद्धत विचारली आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. पुढे आल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे व संकेतांक पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता की शेतकऱ्याचे नाव विचारले आहे. तिथे शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे व पुन्हा एकदा संकेतांक पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरती 4 अंकी OTP येईल. तो OTP या खालील बॉक्समध्ये फिलअप करायचे आहे. व नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे. पुढे इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये पुन्हा संकेतांक पाठवावरती क्लिक करून 4 अंकी OTP पुन्हा आपल्या मोबाईल नंबरवरती येईल. तो OTP पुन्हा इथे टाकायचा आहे व लॉग इन करा ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. बघू शकता नवीन पेज ओपन झाले आहे, जिथे खातेदाराचे नाव विचारले आहे. नोंदणी झालेली नाही त्यामुळे सिलेक्ट करता येत नाही. नवीन खातेदार नोंदणी करा हा जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर विभाग निवडायचा आहे. पुन्हा आपला विभाग निवडल्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, आपला तालुका निवडायचा आहे व त्यानंतर आपले जे काही गाव असेल ते गाव निवडायचे आहे व बाणावरती क्लिक करून पुढे जायचे आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक असे 5 ऑप्शन आहेत. त्यापैकी एक ऑप्शन निवडून खालील बॉक्समध्ये टाकायचे आहे. इथे मी माझा गट क्रमांक निवडलेला आहे. गट क्रमांक टाकून शोधावरती खाली क्लिक करायचे आहे. शोधावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता 7/12 नावं येतील. तुमचे जे नाव आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि हिरव्या रंगाच्या बाणावरती क्लिक करायचे आहे. खातेदाराचे नाव इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. पुढे जायचे आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता तुमचा खाते क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले. ठीक आहे पर्यायावरती क्लिक करायचे आहे. पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी खातेदाराचे नाव निवडायचे आहे व पुढे जायचे आहे. पुढे आल्याच्या नंतर नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवरती आपल्याला आपल्या पिकाची माहिती नोंदवायची आहे. पीक माहिती नोंदवा या दुसऱ्या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपल्या पिकाची आपली सर्व माहिती फिलअप करायची आहे. 1 नंबरला जे खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक निवडायचा आहे. त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. तसेच जमिनीचे जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला हेक्टर R मध्ये दाखवले जाईल. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे. संपूर्ण वर्षाकरिता की खरीपकरिता. फळबाग असेल तर संपूर्ण वर्ष आणि सोयाबीन, भुईमूग, तूर असे पीक असल्यास खरीप निवडायचे आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे. निर्भीड पीक म्हणजे एक पीक आहे का बहुपीक आहे का पॉली हाऊस पीक आहे की शेडनेट हाऊस पीक आहे. मी निर्भीड पीक निवडले. आता निर्भीड पिकाचा प्रकार, आता पीक आहे का बाग लागवड आहे म्हणजेच सोयाबीन, तूर, मूग असे पीक असल्यास पीक ऑप्शन निवडायचे आहे. तर फळबाग जसे की द्राक्ष, डाळिंब, आंबा असेल तर फळबाग ऑप्शन निवडायचे आहे. पिकांची नावे मध्ये द्राक्षवरती क्लिक केले नंतर क्षेत्र टाकायचे आहे.
संपूर्ण क्षेत्रामध्ये लागवड असेल तर पूर्ण क्षेत्रभरावरती क्लिक करू शकता, नसेल तर जेवढ्या क्षेत्रात तुम्ही हे पीक लावले आहे ते क्षेत्र भरायचे आहे। खाली आपल्याला झाडांची एकूण संख्या भरून घ्यायची आहे। त्यानंतर जलसिंचनाचे साधने, विहीर असेल तर विहीर, तलाव असेल तर तलाव निवडायचे आहे। सिंचन पद्धत निवडायची आहे, ठिबक सिंचन आहे की तुषार सिंचन, जे काही असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर पिकांची लागवडीची दिनांक सिलेक्ट करा व पुढे जा या पर्यायावर क्लिक करा। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे जमिनीचा नकाशा दाखविला जाईल। खाली पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। आपल्या जमिनीच्या लोकेशनवरती तुम्हाला उभे राहायचे आहे व त्याच लोकेशनवरतून पिकाचे फोटो घ्यायचे आहे। ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। छायाचित्र क्रमांक 2 वर क्लिक करून आणखीन एक फोटो घ्यायचा आहे व ओके करायचे आहे। त्यानंतर खालील हिरव्या रंगाच्या बरोबरच्या बटनावरती क्लिक करून वरील प्रमाणे सर्व माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे हे टिक करून पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर इथे पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असे दिसेल। ठीक आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे। अशा पद्धतीने आता पिकाची माहिती अपलोड झालेली आहे। आता पिकांची माहिती पहा, वरती उजव्या कोपऱ्यात हे ऑप्शन आहे त्यावरती यायचं आहे आणि तुम्ही नोंदवलेली पिके या ठिकाणी चेक करू शकता। नोंदणीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करू शकता, नष्ट करायची असेल तर नष्ट करू शकता, पण हे तुम्हाला 48 तासांच्या आत करावं लागेल जर काही बदल करायचा असेल तरच। आता पाठीमागे यायचं आहे। तिसरा ऑप्शन आहे आपल्याला बांधावरची झाडे नोंदवा। या ऑप्शनवरती तुम्ही बांधावरची जे काही झाडे असेल जसे की आंबा, चिकू, पेरू हे झाडं तुम्ही इथे नोंदवू शकता। इथे पण खाते क्रमांक निवडा, गट क्रमांक निवडा असे ऑप्शन आहे ते फिलअप करायचं आहे। त्यानंतर बांधावरची झाडे जसे की बांबू, महू, रबर, साग, नारळ, आंबा, सफरचंद, पेरू, चंदन जे काही असेल ते तुम्ही इथे नोंदवू शकता। झाडांची संख्या टाका आणि 2 फोटो त्या झाडांची घ्यायची आहे आपल्याला। दोन्ही फोटो इथे अपलोड करायचे आहे। ओके बटनावर क्लिक करून खालील हिरव्या बटनावर क्लिक करा, बरोबरची टिक करून पुढे या बटनावर क्लिक करा। झाडांची माहिती अपलोड झालेली आहे। मागे येऊन 5वा ऑप्शन पीक माहिती मिळवा यावरती क्लिक केला असता आपल्याला दिसून येईल की माहिती प्राप्त झालेली आहे असे दर्शवत आहे, म्हणजेच आपली पीक पाहणी यशस्वीरित्या झालेली आहे। आता आपल्याला शेवटचा ऑप्शन आहे गावाचे खातेदारांची पीक पाहणी। यामध्ये आपण गावातील शेतकऱ्यांची देखील पीक पाहणी झालेली आहे की नाही ते बघू शकतो व तसेच आपले पण नाव चेक करू शकतो, म्हणजेच आपली पण पीक पाहणी झालेली आहे की नाही हे पण आपण चेक करू शकतो। अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलवरून अगदी 10 मिनिटात पीक पाहणी करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पिकाची पीक पाहणी करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।